सतीश अर्थातच खोक्या भोसले शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे आणि आता पोलीस ठाण्यात त्याची ओळख परेड होणार आहे। सविस्तर अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून। योगेश, एकंदरीत आपण बघतोय आजच त्याची वैद्यकीय चाचणी केली जाणार, नंतर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार असं सुद्धा कळतंय। आज दिवसभरात खोक्या भोसले सोबत नेमकं काय काय घडू शकतं? नक्कीच सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या प्रयागराजमधनं बीड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि त्याला विमानानं छत्रपती संभाजीनगरला आणण्यात आलं आणि तिथनं त्याला बाय कारणं जे की शिरूर पोलीस ठाणे, ज्या पोलीस ठाण्यामध्ये सतीश उर्फ खोक्या भोसलेवरती 5 गुन्हे दाखल होते, त्याच्यापैकी 3 गुन्हे हे पोलिसांनी दाखल केले तर 2 गुन्हे हे वन विभागाने दाखल केले होते। आणि या संपूर्ण कारवाईनंतर सतीश भोसलेच्या घरावरती देखील कारवाई करण्यात आली। मात्र आज मोठी बातमी म्हणावी लागेल, विशेष बातमी म्हणावी लागेल की ज्या सतीश भोसलेला पोलीस शोधत होते त्या सतीश भोसलेला आता शिरूर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्याची जी ओळख परेड आहे ती करण्यात येते। आपण बघू शकतो की हेच ते शिरूरचं पोलीस स्टेशन आहे। या पोलीस स्टेशनमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसलेची ओळख परेड केली जाणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर सतीश उर्फ खोक्या भोसलेने जे काळे कारनामे केले होते, काही गोष्टी केल्या होत्या, ह्या समोर आल्या, व्हिडिओ समोर आले आणि जे की ढाकणे पिता पुत्रांना अमानुष मारहाण केली होती, कैलास वाघ याला अमानुष मारहाण केली होती बॅटच्या साह्यानं आणि याच्यानंतर सतीश भोसलेवरती याच पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे 5 गुन्हे दाखल आहेत। एक गुन्हा म्हणजे वन विभागाचा आहे, ज्या सतीश भोसलेचं घर आहे झापेवाडी परिसरामध्ये आणि त्याच्यावरती कारवाई करण्यात आली। इथेच या ठिकाणी बघू शकतो की सतीश उर्फ खोक्या भोसलेला आता बाहेर काढण्यात आलेला आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला आता या ठिकाणं शिरूर पोलीस ठाण्यामधनं जे की वैद्यकीय तपासणी असते, जे की वैद्यकीय चौकशी असते, वैद्यकीय तपासणीसाठी त्याला आता उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणं शिरूरचे नेण्यात येत आहे। विशेष म्हणजे जे की वन विभागाच्या कारवाईनंतर आणि सतीश भोसलेला आता जो की या ठिकाणं उपजिल्हा रुग्णालय शिरूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात येत आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की सतीश उर्फ खोक्या भोसलेला आता शिरूर पोलीस ठाण्यामधनं जे की उपजिल्हा रुग्णालय आहे शिरूरचं, त्या शिरूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याला घेऊन जाण्यात येत आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल की आता वैद्यकीय तपासणी होणार आहे सतीश भोसलेची आणि वैद्यकीय तपासणीनंतर त्याला या ठिकाणं घेऊन जाण्यात येणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीने जी कारवाई आहे त्या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने त्याला आता नेण्यात येत आहे, जे की या ठिकाणी पाहू शकतो सतीश उर्फ खोक्या भोसलेला या ठिकाणं घेऊन जाण्यात येत आहे। या ठिकाणं मोठी माहिती म्हणावी लागेल की सतीश उर्फ खोक्या भोसलेला शिरूर पोलीस ठाण्यामधनं पोलीस आता उपजिल्हा रुग्णालय जे की शिरूरचं उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी त्याची वैद्यकीय तपासणी होणार आहे। वैद्यकीय तपासणीनंतर त्याला शिरूर पोलीस ठाण्यातील जे की इथं टेबल पुन्हा आणून त्याच्यानंतर त्याला जे की शिरूरचं न्यायालय आहे, उपन्यायालय म्हणून ओळखलं जातं, तालुका न्यायालय म्हणून ओळखलं जातं, त्या न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात येणार आहे आणि त्याची रिमांड घेण्यात येणार आहे। निश्चितच त्याची रिमांड आता घेतली जाणार असल्याचं कळतंय। आज कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे। एकंदरीत आता जर आपण बघितलं तर सतीश भोसले याची वैद्यकीय चाचणी सुद्धा आज होणार आहे। सविस्तर अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद योगेश। मात्र आपण बघतोय खोक्या भोसलेला मेडिकलसाठी आता नेलं जात आहे, त्या दरम्यानची दृश्य जी आहे साम टीव्हीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। बीड पोलीस खोक्याच्या कोठडीची मागणी आज करणार आहेत। खोक्या आता वैद्यकीय चाचणीसाठी रवाना झालेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर खोक्या आता बीड मध्ये दाखल झालेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर चकवा देत असलेला हा खोक्या भाई अर्थातच सतीश भोसले याला अखेर आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। प्रयागराजमधून त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता खोक्याला थेट बीडमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि यानंतर आता त्याची आज वैद्यकीय चाचणी केली जाते। सतीशची आज वैद्यकीय चाचणी होणार आणि त्यासाठी त्याला वैद्यकीय चाचणीसाठी नेलं जात असल्याचं आपण बघतोय। तर आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलाय। पण खोक्याची हद्दपारी म्हणजे जिल्हा प्रशासनाला उशिरा आलेली जाग, कारण पोलिसांनी मार्च 2024 मध्ये खोक्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला, मात्र तो धूळ खात पडलाय। आता खोक्याचे कारनामे समोर आले, 1 वर्षानंतर त्याला हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। खोक्या आता वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये जाणार आहे, त्यामुळे या हद्दपारीचा उपयोग काय हा सवाल उपस्थित केला जातोय। दुसरीकडे खोक्याची हद्दपारी कुणी थांबवली, सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्यानं त्याला अभय मिळालं का, असे अनेक मुद्दे अनेक सवालही सध्या तरी उपस्थित झालेले आहेत।